चाळीसगाव पोलीस स्टेशन परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा सुळसुळाट. सुशिक्षित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चाळीसगाव प्रतिनिधी. शहराचे रक्षण ज्या ठिकाणाहून होते त्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर देहविक्री करणाऱ्या महिलांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना अडवून अश्लील भाषेत विचारणा केली जात असल्याने सभ्य नागरिकांना मान खाली घालून चालावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारामुळे भाजी बाजारात येणाऱ्या सुशिक्षित महिलांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसभर खुलेआम हैदोस. पोलीस स्टेशनच्या परिसरात या महिलांचा वावर दिवसभर असतो. परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाला 500 रुपयात पूर्ण मजा घ्या असे म्हणून अडवले जाते. अनेक निष्ठावान आणि घरंदाज पुरुषांना या परिस्थितीमुळे प्रचंड मानहानी सहन करावी लागत आहे. भररस्त्यात चालणाऱ्या या अश्लील प्रकारामुळे शहराच्या संस्कृतीला काळिमा फासला जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सुशिक्षित महिलांना अश्लील विचारणा. पोलीस स्टेशनच्या लगतच भाजी मंडई असल्याने या भागात महिलांची मोठी वर्दळ असते. मात्र देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वावरामुळे एक भयानक गोंधळ निर्माण झाला आहे. एखादी सुशिक्षित महिला बसची वाट पाहत किंवा कामासाठी उभी असल्यास मद्यधुंद किंवा अंमळ शौकीन पुरुष त्या महिलेलाच देहविक्री करणारी समजून चालता का, किती घेणार, अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विचारणा करतात. या प्रकारामुळे परिसरातून चालणेही महिलांसाठी कठीण झाले आहे. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. ज्या पोलीस स्टेशनच्या छायेत नागरिकांनी सुरक्षित वाटायला हवे तिथेच महिलांना असुरक्षित वाटत आहे. पोलिसांच्या नाकाखाली हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राबता वाढल्याने भविष्यात मोठ्या वादाचे किंवा गुन्ह्याचे प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीच्या कारवाईची मागणी. या देहविक्री करणाऱ्या महिलांचा बंदोबस्त करून परिसरातील अनैतिक प्रकार तात्काळ थांबवावेत अशी मागणी चाळीसगावकर करत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.